बाळा, काळजी करू नकोस. तू तुझे मन शांत कर आणि आम्ही तुला आज काय सांगणार आहोत ते लक्षपूर्वक ऐक. आज आम्ही तुला एक मोठे सत्य सांगणार आहोत. बाळा, आज जे काही तुला सहन करावे लागत आहे, आजपर्यंत ज्या लोकांनी तुला कमी लेखले, ज्या लोकांनी तुझ्यावर अन्याय केला, तुझ्या कोमल भावना खेळण्यासारख्या वापरल्या, त्या लोकांवर तुझी माफी मागण्याची वेळ खूप लवकरच येणार आहे. होय, अगदी लवकर. बाळा, तुम्ही आम्हाला नेहमी विचारता की स्वामी, मीच का नेहमी सहन करायचे? मीच का नेहमी शांत राहायचे? मीच का नेहमी समजून घ्यायचे? बाळा, जो शांत राहतो तो कमकुवत नसतो, तो वेळेची वाट पाहणारा असतो, हे तू लक्षात ठेव. तुम्ही शांत राहिला कारण तुला माहिती होते की प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा कोणीतरी ठेवत आहे. माझे स्वामी सर्व काही पाहत आहेत. बाळा, तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे आणि हाच तुझा विश्वासच तुझी खरी ताकद आहे. तुझा हा विश्वासच तुला प्रत्येक गोष्टींपासून लढण्यासाठी बळ देतो, हिंमत देतो, पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतो. बाळा, तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब आमच्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेचा हिशोब आमच्याकडे आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. आम्ही सर्व काही पाहत आहोत. आज जे लोक तुझ्यावर हसत आहेत, जे तुझ्या अपयशावर आनंद साजरा करत आहेत, जे तुझ्या हळव्या मनाला जखमा देत आहेत, तेच लोक एक दिवस तुझ्यासमोर येऊन म्हणतील, मला माफ कर. ते तुझी माफी मागतील. होय, तो दिवस लवकरच येणार. विश्वास ठेव. पण तो दिवस अचानक येणार नाही. तो दिवस तुझ्या सहनशक्तीने तयार होत आहे. तू ज्या वेदना आज सहन करत आहेस त्या व्यर्थ नाहीत. त्या वेदना तुझी ताकद बनत आहेत. आज तुला वाटतंय की सगळं संपले, पण खरं सांगू, तुझे खरे आयुष्य आता सुरू होणार आहे. जेव्हा वेळ बदलते तेव्हा सगळे बदलते. लोकांची वागणूक, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचा अहंकार, सर्व काही बदलत असते. आज जे तुला कमी समजत आहेत, पण उद्या तेच तुझे कौतुक करतील. आज जे तुला दुर्लक्षित करत आहेत, उद्या तेच तुझे लक्ष मिळवण्यासाठी, तुझ्यासारखे बनण्यासाठी प्रयत्न करतील. कारण तू बदलणार आहेस. तुझे आयुष्य बदलणार आहे. बाळा, ज्यांनी तुला दुखावले त्यांना त्यांच्या चुका कळणार आहेत. त्यांना समजणार आहे की त्यांनी काय गमावले. पण ऐक, त्या दिवशी तू त्यांच्यावर राग धरून बसणार का त्यांना माफ करणार? बाळांनो, आम्ही तुम्हाला शिकवले आहे की माफ करा, पण माफ करून ते कधीच विसरू नका. माफ करा कारण ते तुमच्या मनासाठी, तुमच्या शांततेसाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमच्या प्रगतीसाठी ते उत्तम आहे, खूप गरजेचे आहे. पण ते कधीच विसरू नका, कारण त्या तुमच्या भूतकाळाच्या गोष्टीतून तुम्हाला खूप काही शिकण्यासाठी मिळालेले असते. त्यामुळे माफ करा, पण त्या गोष्टी कधी तुम्ही विसरू नका. बाळा, तू खूप मोठे होणार आहेस. तुझे मन मोठे होणार आहे आणि मोठे मन नेहमी माफ करत असते. आज ज्या लोकांनी तुला रडवले त्यांना उद्या तुझी किंमत कळणार आहे आणि तेव्हा त्यांच्यावर तुझी माफी मागण्याची वेळ येणारच. पण तोपर्यंत तू हार मानू नकोस. तू स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. स्वतःवर काम करत राहा. तुझे कर्म, तुझे काम तू प्रामाणिकपणे करत राहा. तुझे मन स्वच्छ ठेव. तुझे कर्म चांगले करत राहा आणि स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे. जे काही तुझ्यासोबत घडत आहे
ते सगळे तुझ्या चांगल्यासाठीच घडत आहे. तुला खूप मजबूत बनवण्यासाठीच घडत आहे. तुला अजून उंच ठेवण्यासाठी. त्यामुळे तू काळजी करू नकोस. लक्षात ठेव, तुझे मौनच तुझे उत्तर आहे. तुझा संयमच तुझी ताकद आहे. तुझे यशच त्यांना सर्वात मोठे उत्तर देणार आहे. त्यामुळे तू शांत राहा, संयम ठेव, विश्वास ठेव, कारण तुझी वेळ येत आहे आणि त्यांच्या माफीचीही वेळ येत आहे. त्यामुळे काळजी करू नकोस, तुला न्याय नक्कीच मिळणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आजचे आमचे हे सर्व बोलणे ऐकून तुझ्या मनात विचार येत असेल की स्वामी खरेच का? खरेच ते लोक माझ्याकडे येऊन माफी मागतील का? तर होय बाळा, वेळ ही खूप शक्तिशाली आहे. भल्या भल्यांना ती वाकवते आणि वेळच प्रत्येकाला त्याची जागाही दाखवते. आज त्यांना त्यांच्या अहंकाराचा गर्व आहे. त्यांना वाटते की ते कधीच चुकू शकत नाहीत. त्यांनाच एक दिवस त्यांच्या चुकांचा सामना करावा लागणार आहे, कारण कर्माचा नियम कधीच चुकत नाही. तुम्ही जसे पेरता तसेच उगवते. बाळा, तू चांगुलपणा पेरलास, तू प्रामाणिकपणा पेरलास, तू संयम पेरलास. त्यामुळेच तुला आदर, सन्मान आणि यश हे फळ तुला मिळणार आहेत. आणि त्या लोकांनी तुझ्याशी वाईट केले आणि त्यांनी अहंकार, दुःख, अन्याय पेरला. त्यामुळे त्यांच्या पदरात पश्चातापाचेच फळ येणार. तो पश्चाताप त्यांना कधी शांत बसू देणार नाही. त्यांना आतून खाऊन टाकणार आणि शेवटी त्यांना तुझ्यासमोर माफी मागायला, त्यांचा गुन्हा कबूल करायला घेऊन येणार. पण ऐक, तो दिवस येईल तेव्हा तू आधीसारखी राहणार नाहीस. तू खूप पुढे गेलेली असशील. तुझे मन खूप मजबूत झालेले असेल. तुझे आयुष्य पूर्णपणे बदललेले असेल. आणि तेव्हा जे लोक तुला सोडून गेले तेच लोक तुला पुन्हा मिळवण्यासाठी आतोनात प्रयत्न करतील. पण लक्षात ठेव, प्रत्येकाला पुन्हा आयुष्यात स्थान द्यायचे नसते. काही लोक फक्त शिकवण देण्यासाठी येतात आणि नंतर निघून जातात. पण तू त्यांना दोष देऊ नकोस, कारण त्यांच्यामुळेच आज तू इतका मजबूत झालेला आहेस. बाळा, तुला आज वाटत आहे की मी खूप गमावले, पण खरे तर तू काहीही गमावलेले नाहीस. तू फक्त चुकीचे लोक गमावले आहेस आणि हेच तुझे सर्वात मोठे यश आहे. तुम्ही आता स्वतःला ओळखायला लागलेला आहात. तुम्हाला तुमच्या स्वतःची किंमत कळायला लागलेली आहे. आणि जेव्हा माणूस स्वतःची किंमत ओळखतो तेव्हा हे जग त्याची किंमत आपोआपच ओळखते. तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने, डोळ्यात अभिमान घेऊन उभे राहाल आणि ते लोक मान खाली घालून उभे राहतील. ते म्हणतील, आम्ही चुकलो, आम्ही तुला समजू शकलो नाही, आम्हाला माफ कर. आणि त्या क्षणी तुझ्या मनात राग येणार नाही. तुला फक्त हसू येईल, कारण तुम्ही सगळ्यांपेक्षा खूप वर गेलेला असाल. बाळा, तुझे भविष्य खूप सुंदर आहे. तुझ्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहेत. फक्त त्यासाठी एक अट आहे आणि ती अट म्हणजे तू तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. लोक काय म्हणतात, काय विचार करतात याकडे तू लक्ष देऊ नकोस. तू फक्त तुझ्या मार्गावर चालत राहा, शांतपणे, प्रामाणिकपणे, विश्वासाने. तुझे यश हेच त्यांच्यासाठी तुझे सर्वात मोठे उत्तर आहे आणि त्यांची माफी हीच तुझ्या सहनशक्तीची जीत आहे. त्यामुळे तू शांत राहा. मनात कोणतेही वाईट विचार आणू नकोस, शंका आणू नकोस. वेळ येऊ दे, कारण तुझे आयुष्य बदलण्याची वेळ जवळच येत आहे आणि त्यांच्या पश्चातापाच्या सुरुवातीचीही. काळजी करू नकोस. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे.
तुझे सर्व कल्याणच होणार. फक्त तू विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.